स्तोत्र संहिता अध्याय 109 मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र। हे माझ्या स्तुतिपात्र देवा, मौन धरू नको, कारण दुष्टांनी व कपटी जनांनी माझ्यावर तोंड सोडिले आहे। ते खोडसाळ जिभेने माझ्या विरुद्ध बोलले आहेत। त्यांनी माझ्यावर द्वेषयुक्त शब्दांचा वर्षाव केला आहे। ते माझ्याशी विनाकारण झगडले। मी प्रेमाने वागत असता ते मला विरोध करीतात। मी तर प्रार्थनेत मग्न असतो। मी केलेल्या बऱ्याची फेड त्यांनी वाईटाने केली व माझ्या प्रेमाची फेड द्वेषाने केली। त्याच्यावर दुर्जनाला अधिकारी नेम, त्याच्या उजव्या हाताकडे विरोधी उभा राहो। त्याचा न्याय होईल तेव्हा तो अपराधी ठरो आणि त्याची प्रार्थना पाप ठरो। त्याचे दिवस थोडे होवोत, त्याचा हुद्दा दुसरा घेवो। त्याची मुले अनाथ होवोत व त्याची बायको विधवा होवो। त्याची मुले भीक मागत फिरोत आणि ती आपल्या उजाड झालेल्या वस्तीतून बाहेर पडून अन्नान्न करोत। सावकार त्याचे सर्वस्व हिरावून घेवो, त्याची कष्टाची कमाई परके लुटोत। त्याच्यावर कोणीही दया न करो, त्याच्या अनाथ मुलांची कीव कोणालाही न येवो। त्याच्या वंशाचा उच्छेद होवो, भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो। त्याच्या वाडवडिलांच्या अनितीचे परमेश्वराला स्मरण राहो। त्याच्या आईचे पातक काढून टाकिले न जावो। त्यांची पातके परमेश्वरापुढे सदा राहोत। तो पृथ्वीवरून त्यांचे स्मरण नाहीसे करो, कारण त्या मनुष्याने दया करण्याची आठवण ठेवली नाही। तर दीन, दरिद्री व दुःखी माणसांचा वध करण्यासाठी तो त्यांच्या पाठीस लागला। शाप देण्याची त्याला आवड असे, म्हणून तो शाप त्यालाच लागो। आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे, म्हणून तो आशीर्वादाला मुको। शाप देणे हा त्याचा पेहराव बनला होता, म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या हाडात तेलासारखे भिनून जावो। ते त्याला पांघरावयाच्या वस्त्राप्रमाणे होवो, नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे ते त्याला जखडून राहो। माझ्या विरोध्यास, माझ्या विरुद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ मिळो। हे परमेश्वरा, हे प्रभू, तू आपल्या नावाकरिता मला वागवून घे। तुझी दया उत्तम आहे म्हणून तू मला सोडीव, कारण मी दीन व दरिद्री आहे आणि माझे हृदय घायाळ झाले आहे। वाढल्या सावलीप्रमाणे मी चाललो आहे, मी टोळाप्रमाणे हुसकाविला जात आहे। उपासाने माझे गुडघे लटपटत आहेत, माझे शरीर क्षीण झाले आहे। मी लोकास निंदेचा विषय झालो आहे, मला पाहून ते माना हलवितात। हे परमेश्वरा, माझ्या देवा, मला सहाय्य कर। तू आपल्या दयेस अनुसरून मला तार। हे परमेश्वरा, ह्यात तुझा हात आहे, हे तूच केले आहे असे ते जाणोत। ते शाप देतात, पण तू आशीर्वाद देतोस। ते उठतील तेव्हा लज्जित होतील, परंतु तुझा सेवक हर्षित होईल। माझे विरोधी अपमानाने व्याप्त होतील, झग्याप्रमाणे ते लज्जा पांघरितील। मी आपल्या तोंडाने परमेश्वराचे पुष्कळ उपकार स्मरण करीन, लोकसमुदायात त्याला स्तवीन। कारण दारिद्र्याचा जीव दोषी ठरविणारे जे आहेत, त्यांच्यापासून त्याचा बचाव करण्यासाठी तो त्याच्या उजव्या हाताकडे उभा असतो।